बघा आता ना मी घरी चालले आणि आमचा बडी ना पाण्याच्या टाकीजवळ बसलाय. तर मी ना त्याला आता आवाज देते. एकच मिनिट. बडी बडी चल. ते पहा कसं बघते. बडी बडी चल. बडी 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 चल. बडी चल चल. बडी ते पहा किती क्यूट आहे. बडी ओ बडी. परवाजल्यापासून इथं हरभऱ्याला दारे देत आहे. आणि आता ना मी घरी चालले आणि घरी आमचं ते जे पिल्लू आणलंय ना त्याचं नाव मी बडी ठेवलंय. तर बघूया तो ना मी त्याला आवाज दिल्यानंतर येतो का नाही घरी. आणि तुम्हाला ना माझे पाय सुद्धा दाखवते. एवढे पांढरे झालेत ना हरभऱ्यामध्ये पाणी देऊन देऊन की काय सांगा. आणि खूपच घाण सुद्धा झालेत. हे बघा माझे पाय कसे झाले. धुतले ना तर ते असे एकदम पांढरे होतात. हे बघा एवढे घाण झालेत. इकडं हरभरा सुकायला त्याच्यामुळे ना पाणी वगैरे सोडावं लागतं. आता हे शेवटचंच पाणी आमचं हरभऱ्याला. हे पहा किती जळायल्यासारखं झालंय. विहिरीचं पाणी थोडं कमी पडलंय आणि दोन्ही शेताला पाणी काही पुरत नाही. त्याच्यामुळे हरभऱ्याची अवस्था थोडी अशी झालेली आहे. कारण पाणी ना गव्हाला पण चालू आहे आणि हरभऱ्याला पण. त्याच्यामुळे आमचा हरभरा ना थोडाफार असा झालेला आहे. पण जाऊ द्या, देवाच्या कृपेने सगळं ठीक होईल असं मला वाटतंय. मी हरभरा उपटणार आहे खाण्यासाठी. कारण जोपर्यंत हरभरा कवळा आहे ना तोपर्यंत खूप छान गोड लागतो. आणि एकदा तो जर निब्बर झाला ना खाऊ सुद्धा वाटत नाही. चला मग मी तो ना हरभरा बघते कोणता चांगला आहे तर. हे पहा एवढा हरभरा भेटलाय. हा थोडासा निब्बर होता म्हणून काढलेला. कवळा सुद्धा जमत नाही. घास दिसत आहे ना तर हा ना आम्ही ऑनलाईन मागवला होता. अजून आमचं काही ऑनलाईन सामान येणार आहे. घास, त्याच्यानंतर आम्ही गांडूळ खत जे तयार करायचं आहे ना त्याचं सुद्धा काही सामान मागवलेलं आहे. हे पहा ऑनलाईनचा घास आहे हा. मी घरी चालले आणि आमचा बडी ना पाण्याच्या टाकीजवळ बसलाय. तर मी ना त्याला आता आवाज देते. एकच मिनिट. बडी बडी चल. ते पहा कसं बघते. बडी बडी चल. बडी 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 चल. बडी चल चल. बडी ते पहा किती क्यूट आहे. बडी हो बडी. झालं मी ना विहिरीमधलं पाणी पण पाहिलं नाही. म्हणजे पाहिलं म्हणजे त्याच्यामधलं ना नळ पाहिला नाही अजून किती जोरात चालू. तर आता मी विहिरीकडेच चालले. हे पहा असा रस्ता आहे आमच्या इथं केलेला एकदम भारी. आणि हे आहेत मोहरीची झाडं एकदम छान आलेत. आणि ना खरं सांगते मोहरी जर पेरले ना एवढी मोहरी होते ना. पण आम्ही ना आता गहूच केलेला आहे त्याच्यामुळे ना मोहरीची गरजच नाही. एक अर्ध झाड असं सहज उगवते. विहिरीचं पाणी ना सगळं उपसलंय. आणि हे जे तुम्हाला नळ वगैरे दिसत आहे ना तर हे आम्ही बोर वगैरे केलं होतं. तर त्याच्यात गेलेलं पाणी तेच रिटर्न वापस येते. जे माझे पाय असे झालेले आहेत ना ह्याला मी वॅसलिन लावलं तरी माझे पाय काही नीट होत नाहीत. असेच पांढरे व्हायला लागले. त्याच्यामुळे ना मी पायाला खोबऱ्याचं तेल लावते. बाहेर इथं चुलीजवळ स्वयंपाक भाकरी टाकत होते. आणि हे पहा आमचं इथं पिल्लू कसं झोपलंय मी तुम्हाला दाखवते त्याच्याजवळ. हे पहा माझ्या भाकरी झाल्या तरी किती क्यूट झोपलंय. पिल्लू पिल्लू झोपलास लई. हे बघा हरभरा ना जेवढा खायला गोड लागतो ना तेवढंच त्याच्या मागे ना कामे पण खूपच अवघड आहेत. कारण सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे त्याला पाणी पण नीट व्यवस्थित द्यावं लागतं. त्याला फवारणी एक असते, सोबत कोळपं घालावं लागतं. खुरपण नाही गेली तर कोळपं तर टाकावंच लागतं. आणि त्याला खुडावं पण लागतं जेणेकरून आपला हरभरा जास्तीत जास्त पांगतो. आणि आता ना मला डोक्याला शॅम्पू तेल लावायचं आहे. आता दारे वगैरे देऊन आले. आता ना मला आंघोळ करायची. एकदम माझे केस पण खूप खराब झालेत. आणि केसांसाठी लावायला ना मी हे एक तयार केले तुम्हाला.
काय कोरपड वगैरे टाकून शॅम्पू टाकलाय केसांमध्ये लावायला. जेव्हापासून ना मी केसांमध्ये कोरपड आणि शॅम्पू लावायला चालू केले तेव्हापासून माझे केस इतके छान नरम असे झालेले आहेत की काय सांगावं तुम्हाला. मस्त छान डोकं वगैरे डोक्याला लावले. आता ना बीटचा आपण ज्यूस पिऊया. ते ना पहिल्यांदा वेळेस मी याचा ज्यूस पेणार आहे, पाहूया कसा लागतोय. तर आधी याला छान स्वच्छ धुवायचा आणि याला बारीक कट करून मिक्सरवर. पहिल्यांदा वेळेसच ना मी बीटचा हा ज्यूस पेणार होते. मला माहिती नव्हतं अजून याची टेस्ट कशी लागते. तर जसं मी याला मिक्सरमधून काढलं आणि प्यायला चालू केलं, म्हणजे पहिलंच तोंडात टाकले की माझं थोडंसं तोंड वाकडं झालं, पण पिल्यानंतर ना जरा बरं वाटलं. आणि ते आमचा शेरू पहा मस्त खुराड्यामध्ये जाऊन झोपलाय, ते पण कोंबड्यांच्या. कारण त्याला असं वाटतं की हे घर त्याच्यासाठीच बनवलंय. खूपच शेरू पण ना काय सांगावं त्या टाईपचा आहे. आणि इथे ना मस्त मी आंघोळ वगैरे केली आणि माझ्या चेहऱ्यावरती पण थोडाफार ग्लो आला होता. आणि जेवण वगैरे करून घेतलं, वांग्याचं भरीत, बाजरीची भाकर खाल्ली आणि मस्त तयार होऊन मी निघाली होते आमच्या जुन्या शेतात. कारण तिथले आम्हाला नारळ काढायचे आहेत. आणि तिथं गेल्यानंतर ना झाडाला छान असे नारळ होते की काय सांगावं. पण झालं असं, आम्ही जो बांबू घेऊन गेला होता ना तोच बांबू तिथं काही पोचला नाही आणि आम्हाला ना खाली दगड वगैरे मांडून त्याच्यावरती उभा राहावं लागलं. मगच आम्हाला नारळ काढायला एकदम सोपं झालं. आणि तिथे सुद्धा त्या शेतात जो गहू केलेला आहे ना तो पण एकच नंबर आलेला आहे. जसं आम्ही जिथं राहतो ना तिथं पण चांगला गहू आलाय आणि तिकडल्या शेतात पण एकच नंबर गहू आलाय. सोबतच आम्ही येताना ना भरपूर काही सामान घेऊन आलो होतो, वाडे वगैरे. आणि हे पहा, हे आमचं खूप जुनं घर आहे. ह्याच घरामध्ये ना आम्ही 10 ते 15 वर्ष कसे काढले हे आम्हालाच माहिती. आणि ह्या ना घराशी आमची खूप काही जुन्या आठवणी आहेत. तिथं आमच्या समोर गाया वगैरे असायच्या. सोबतच खरं सांगते, ज्यावेळेस या घरांकडे एकदा पाहिलं ना खरंच लहानपणाचे इतके सारे दिवस आठवतात आणि आजोबांच्या काही आठवणी सुद्धा अजून पण आठवतात. त्यांनी बोललेले भाषण, सोबतच ते आम्हाला म्हणजे कसं सांगायचे, हे असं असं करा तसं करा, सगळं या घराकडे पाहिलं ना सगळीकडे त्यांचीच आठवण दिसते. आणि हे पहा, इथं आपला बटाणी सगळा ऊस वगैरे आहे. आणि ह्याच घरामध्ये आम्ही कसं राहिलो ते फक्त आम्हालाच माहिती. आणि हा पहा आपला गहू एकदमच छान असा हिरवागार आलेला आहे. सोबतच ना तुम्हाला चिक्कूची झाडं दाखवते. खूप जुने झाडं आहेत. मला वाटतं आमचे आजोबा असतानाचे हे झाडं होते, त्यांच्या आधीची झाडं आहेत. माझी आई मला सारखं सांगत असते की ती या झाडांना सारखं पाणी घालायची. तिने पण ह्याच्यासाठी खूप सारी मेहनत केली. आणि तेव्हाच हे झाडं पहा किती मोठाले झालेले आहेत, एकदमच असे हिरवेगार. आणि हे जे चिक्कू जे आहेत ना एकदमच असे गोड लागतात. कालीपत्ती चिक्कू आहे आणि इतकं छान लागतात की विचारच करू नका. एकदम साखरेपेक्षाही खूप गोड चिक्कू आहेत. आणि घरचे चिक्कू म्हणल्यानंतर एक वेगळाच आनंद असतो. आम्ही तिथं ना गायांसाठी पाण्याचा हौद वगैरे सगळी याची सोय झाली होती. पण ते झालं असं की चोरांमुळे आम्हाला तिथलं सगळं सोडून यावं लागलं. पण ज्यावेळेस आम्ही इकडल्या शेतात आलो ना आमचं सगळं बदललं. म्हणजे एकदम जसे आम्हाला दिवस हवे होते एकदम तसेच आले. आणि हे पहा, माझा भाऊ मस्त इकडे नारळ पाडतोय. पहा, नारळ पाणी प्यायला तर सर्वांनाच आवडतं, पण हे नारळ ना एवढे वरती गेलेत ना त्यालाच माहिती त्यांनी कसे पाडले. पण जसे पाडता आले तसे आम्ही जमा वगैरे करून घरी आणले. कारण एवढं म्हणजे आम्हाला वजन झालं ना. आणि शेत ना जरा जास्तच लांब आहे, त्याच्यामुळे ना आम्हाला सामान सुद्धा नीट आणता नाही आलं. कारण सोबत आमच्या चिंच सुद्धा होते. आणि पुढं ना तुम्हाला चिंचाचं झाड दाखवते, त्याला ना अफाट असे चिंच लागलेले आहेत. आधी तर ह्या चिंच एवढ्या आंबट होत्या ना तोंडात सुद्धा टाकून नव्हती वाटत, पण आता ना एकदम अशी गोड लागते की काहीच सांगावं. आणि खरंच चिंच पण एक नंबरच असते आपल्या शरीरासाठी आणि खाण्यासाठी पण. तर जस्ट घरी आले आणि खरं सांगते माझे ना पाय इतके दुखायला लागले ना, आम्ही खूप डेंजर वगैरे घेऊन बसलो होतो. आता ना घरात जाते आणि बापरे खरंच खूप पाय दुखले बरं का माझे. ते ना मस्त सकाळी सकाळी आंघोळ केली आणि बसल्या बसल्या मस्त एक छोटासा व्हिडिओ काढून घेतला. आणि आमचा बडी पहा किती निवांत मस्त आराम करत आहे घरामध्ये. आणि ह्या आमच्या घरच्या चिंच आहेत ज्या आम्ही घेऊन आलो होतो शेतातून. खरंच चिंच आणायच्या पण ना खरंच खूप अवघड आहे, कारण शेत इतक्या लांब राहिल्यामुळे. आणि जेवणामध्ये मस्त शेपूची भाजी आणि भाकरी खाल्ली, एकच नंबर झाली होती. बाहेरचं सगळं काम झालंय, म्हणजे धुणं भांडे चट सगळं केलं आणि शेळ्यांना सुद्धा खायला टाकलेलं. आता ना मला घर सगळं आवरायचं आणि घर सुद्धा सारून घ्यायचंय. कारण ज्यावेळेस माझी मावशी आली होती ना त्यावेळेसच मी घर सारवलं होतं. आणि त्याच्यानंतर ना अजून घर मी सारवलेलंच नाही. आणि एवढं घरामध्ये राडा झालाय ना, तेवढं सगळं आवरायचं आहे. मला तर लगेच पटकन घर सारून घ्यावं. हे पहा एवढा मोठा राडा झाला. आणि हे ना आपल्या शेतातल्या चिंच आहेत, अजून भरपूर चिंच येणार आहेत. तर आत्ता एवढ्याच आणल्या होत्या. माझे ना सकाळची रोजची कामं आवरून घेतले. मार्केटमधून आणले होते टोमॅटो, एक सोडून 2 पिशव्या. मग ते पण बारीक कट करून घेतले, कारण डेली आम्ही कोंबड्यांनाही खायला टाकतो, जेणेकरून कोंबड्याच्या अंगामध्ये जास्त प्रोटीन वगैरे असावं. आणि ना झालं होतं असं की कोंबडी ना रोजच घरामध्ये अंडे द्यायला बसते. आणि ती आज त्या डीजेच्या बॉक्स जवळच बसली ते अंडे वगैरे द्यायला. आणि मग इथं ना जसं काही तिला मी बोललेलं सगळं कळतंय असं कान देऊनच ऐकत होती. आणि इथे पहा कोंबड्यांना खायला टाकलं. मस्त कोंबड्या पण आवडीने खात होतं, कारण त्याच्यामध्ये ना आम्ही भरडा वगैरे मिक्स करूनच खायला घालतो. आणि हे आपल्या घरचे निघलेले काही कांदे आहेत. झाडांना खत टाकत असताना हे त्याच्या अवतीभोवतीचे काही कांदे आहेत. आणि पुढे आमच्या बडीची नखरी पहा.
बडी काय करायला? बडी अरे काय करतोस? हे बघा आमच्या बडीचे नाटक. बडी हे एवढा मोठा कांदा जो आहे तर तो मी नीट करून टाकलाय आणि हे पहा इतके मोठे पाती निघलेत. चला मग आता तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. नवीन असाल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.